अध्यक्ष महोदय, तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो. सर्व उत्तम पद्धतीने मतं मांडतात, मंत्रीही त्याची नोंद करतात, पण शेवटी अंमलबजावणी सचिवांनी करायची असते. नगरविकासचेही सचिव इथं उपस्थित नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उपस्थित नाही. राजभोस साहेब नाही, अतिरिक्त मुख्य सचिव तुम्ही फाईल अटकवत नाही, म्हणजे तुमच्याशी मी बोलताय गुप्तपणे, कारण ते अदृश्य आहे. फाईल अटकवणारे जे असतात ते इथं नाही, जे अटकवतात माहिती आहे, राजांना माहिती आहे. 5-5, 10-10 पत्र दिल्यावर जे फाईल अटकवतात ते इथं राहत नाही. आता लहानपणी आमच्या वर्गात एक शिक्षक होते अध्यक्ष महाराज, ते शिक्षक काय म्हणायचे, अभ्यास केला नाही तर उलटा टांगून तुला मिरचीची धुनी दे. पहा काही करता येते का? अध्यक्ष महोदय, आपले मी मनापासून मी आभार मानतो. भाऊ एक मिनिट भाऊ, आपला नंबर की नाही. 2000 कैलास भाऊ, आपला नंबर नाही आहे. आदरणीय सुधीर भाऊनी जे खरं तर सूचना मांडली अतिशय महत्त्वाची आहे. कारण पाठीमागेही असंच आपण निर्देश दिले होते, सचिव उपस्थित नव्हते तरी आपण लेखी खुलासा मागितला होता. त्यांचा खुलासा आलेला आहे का त्यांचा? आणि आताही त्या ठिकाणी आपण निर्देश देतोय, त्यांचा खुलासा आलेला आहे की आज का अनुपस्थित आहेत याचा लेखी खुलासा अध्यक्ष महोदयांच्याकडे त्यांनी सादर करावा. आणि या ठिकाणी आता ताबडतोब सूचना देण्यात येत आहेत की लवकरात लवकर त्यांना या ठिकाणी आपल्या गॅलरीमध्ये हजर करावं. चला पुढं. सन्माननीय सदस्य वरुणजी सरदेसाई, सन्माननीय सदस्य राहुलजी पाटील, सन्माननीय सदस्य कैलासजी पाटील. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक 130 पृष्ठ क्रमांक